And while July 5 marked a political spectacle, Uddhav Thackeray and Raj Thackeray, who shared the stage after 20 years, launching fiery attacks against Hindi imposition at Mumbai's NSCI Dome, the Thackeray brothers came together to celebrate the rollback of the state's controversial three-language policy, which would have made Hindi compulsory in primary schools. MNS chief Raj Thackeray, in his fierce address, thanked Devendra Fadnavis for bringing the two brothers back together to form a united front, an ordeal even Balasaheb Thackeray could not achieve back in the day. Raj Thackeray doubled down on the centre, slamming them for trying to impose Hindi. He cited examples of both non-Hindi states that are far more progressive and non-Hindi leaders who have successfully led such states. His brother and Shiv Sena UBT chief launched an equally scathing attack, reiterating the opposition's stance on batenge to katenge. He further challenged the Fadnavis government, claiming that if preserving one's language is hooliganism, then they are gundas. The timing of this political optics is interesting, coming just ahead of the Maharashtra civic polls. Meanwhile, a person dressed up as Balasaheb Thackeray also attended the joint rally, marking a symbolic presence of the late Balasaheb Thackeray at this political display, which transcended parties to showcase unity between the brothers. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही. मला आणि हिंदी कशासाठी, हिंदी कोणासाठी, हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास, आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत, आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, यांना राज्यांचा विकास नाही करता आला. जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका. कोणासाठी शिकायचं? आणि हे भाषेचं नवीन कुठून आणलं? त्या दिवशी अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं. अरे तुम्हाला नाही येत? या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. 1400 वर्ष. अरे हिंदी भाषा ही 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती. यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं. आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात. आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला. टाळ्या वाजू नका, मी काय सांगतो नीट ऐका. याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार. मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत. भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं, उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत.
तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? अरे 92-93 साली जेव्हा जे काय घडलं, देशद्रोही मातले होते, तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी व मराठी माणसांनी वाचवलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत, बातमी आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्यात. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे. त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासमोर उभे ठाकलेलो आहोत. मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी, म्हणजे मी काय, राजनैतिक आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतलात. अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये? कोणत्या भाषेत बोलत होतात? भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं, उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? अरे 92-93 साली जेव्हा जे काय घडलं, देशद्रोही मातले होते, तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी व मराठी माणसांनी वाचवलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत, बातमी आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्यात. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. एक ऐतिहासिक क्षण देखा. 19 साल के बाद दोनों भाई एक साथ हुए हैं और जैसे राज साहब ने कहा, उन्होंने कहा कि वो बाला साहेब नहीं कर पाए, आज देवेंद्र फडणवीस और भारतीय जनता पार्टी ने कर दिखाया है. तो दिखा रहा है कि एकजुटता बनी रहेगी और महाराष्ट्र में मराठी हित, महाराष्ट्र का हित सबसे ऊपर रहेगा. आपने उनका उत्साह देखा है, उन लोगों ने साथ में काम किया है और 20 साल के बाद जब एक साथ आए हैं तो आपने पूरा हॉल देखा है. हॉल के बाहर जो भीड़ रखी है, जनता का उत्साह दिखा रहा है कितना उनके मन में था कि दोनों भाई फिर से आए. साहब बार बार बोल ही रहे थे उद्धव साहब, तो उम्मीद है कि दोनों भाई समझेंगे कि अभी समय की मांग ये है कि दोनों एक साथ आए, दोनों महाराष्ट्र का हित साथ में रखें. महाराष्ट्र के ऊपर अन्याय कोई करे उसका प्रतिकार करना ही है और वो प्रतिकार के लिए आज इकट्ठे आए हैं और उसकी खुशी है. जबकि पूरे देश में विभजनकारी विचार रखने वाली पार्टी, कभी हिंदू मुस्लिम, वही दोनों ने भी कहा अभी आगे चलकर जाति जाति में भी भेद निर्माण करने की कोशिश करेंगे और यही तो करते. परिवार भी तोड़ देते हैं. तो परिवार तोड़ने वाली सत्ता कर रही है. इसलिए हमें जाति पाति के अंतर में झगड़े न करके सीधा इकट्ठा आना है. सिर्फ राज साहब ठाकरे जी ने जो भाषण किया उसमें मराठी का मुद्दा था, लेकिन उद्धव ठाकरे जी ने जो भाषण किया उसमें मराठी का मुद्दा नहीं था. वो हार गए हैं. उनकी जो दुख है, वो जो सल है, वो उनके भाषण में दिख रही थी. जो नतद्रष्ट जैसी उनकी जो वर्तणूक है वो आज के मेलाओं में दिखी. मराठी का मुद्दा कुछ भी नहीं था. मैं अभी हार गया हूँ, मुझे अब राज ठाकरे की जरूरत है, राज ठाकरे मेरे साथ आना चाहिए. ये मेरा आवाज सिर्फ मुंबई के इलेक्शन के नहीं, तो सिर्फ महाराष्ट्र के इलेक्शन के लिए है, ये उन्होंने आज कबूल किया.
And while India Today, Sahil Joshi also spoke exclusively with Sena UBT MP Sanjay Raut, who claimed that Raj Thackeray and Uddhav Thackeray will remain together. Listen in. सचमुच में किसी ने सोचा नहीं था कि दोनों साथ में आएंगे। ये सिर्फ मुद्दे पर साथ में आए हैं कि कोई राजनीतिक हलचल भी हमें देखने मिलेगी इसमें? देखिए, राजनीतिक हलचल के लिए भी मुद्दे चाहिए। अगर मुद्दे नहीं तो राजनीतिक हलचल कैसे होगी? मुद्दा तो है, और ऐसा मुद्दा है जिसके लिए महाराष्ट्र के सभी नेताओं को एक साथ आना पड़ेगा। जो हिंदी की जो जबरदस्ती की जो एक आदेश सरकार ने निकाला पूरे देश में, या नेशनल एजुकेशन पॉलिसी के नाम पर, ये सिर्फ महाराष्ट्र के बाद नहीं, और भी राज्यों में ये आग लगी है। लेकिन महाराष्ट्र में हमने ये कहा कि हम कोई हिंदी का विरोध करने नहीं जा रहे, लेकिन स्कूलों में, प्राइमरी स्कूल में आप इस तरह से जबरदस्ती नहीं कर सकते। दूसरी बात है कि मुंबई और महाराष्ट्र में रहने वाले लोगों को हिंदी सिखाने की जरूरत नहीं है। ये मुंबई तो हिंदी की पालनहार है, यहाँ से तो हिंदी का प्रचार और प्रसार होता है। यहाँ स्कूल की जरूरत नहीं है। हिंदी फिल्म इंडस्ट्री मुंबई में है, ये सबसे बड़ी स्कूल और हाई स्कूल और कॉलेज है हिंदी का यहाँ, और हम उनको पाल रहे हैं। तो फिर भी ये जो केंद्र के लोग हैं या महाराष्ट्र के फडणवीस जैसे लोग हैं, वो दबाव डालते रहे तो एक ऐसा पॉइंट आता है, लोग दबाव फेंक कर सड़क पर आते हैं। और यही रहा कि हमने एक उस बारे में मोर्चा का ऐलान किया, फिर राज ठाकरे जी ने किया। लेकिन राज ठाकरे जी का ये कहना रहा, मेरे से बात हुई उनकी उस वक्त, कि एक विषय पर दो मोर्चे 24 घंटे में अगर निकल रहे तो लोगों को अच्छा नहीं लगेगा, हमको एक साथ निकलना चाहिए। तो मैंने उद्धव जी से कहा कि ये बात उनकी सही है। उद्धव जी ने भी कहा कि हाँ ठीक है, हम एक साथ आएंगे। बट इंटरेस्टिंग बात ये हो रही है कि बीजेपी इस बारे में स्पेसिफिक भूमिका लेकर खड़ी है इस भाषा के मुद्दे को लेकर। तो पोलराइजेशन अगर होगा तो बीजेपी को फायदा होगा, आपको शायद फायदा हो सकता है, आप अगर दोनों साथ में आते हैं। नुकसान कह रहे हैं कि सिर्फ एकनाथ शिंदे को होगा। तो ये एक सोची, इसीलिए वो देवेंद्र फडणवीस ने कर दिखाया जो आज कहा गया ना, राज ठाकरे ने कहा, फिर उद्धव ठाकरे भी कह रहे थे कि बाला साहब को नहीं हो पाया, वो देवेंद्र फडणवीस ने कर दिया। देखो, एकनाथ शिंदे की हम महाराष्ट्र की राजनीति में गिनती ही नहीं करते। ठीक है, उनके पास एमएलए है या एमपी है, ये सब मोदी और शाह जी की और चुनाव आयोग की देन है। अदरवाइज उनका कौन से विचारधारा है, उसका कौन सा संगठन है? मोदी और शाह जी ने शिवसेना एक संगठन है, और चुनाव आयोग की मदद से उनको दे दिया। अगर उनको अपनी ताकत का दिखाना है, एक चुनाव ऐसा लड़े, एक खुद की पार्टी बनाए और 10 जगह पर अपने उम्मीदवार खड़े करके बोले हाँ मैं असली शिवसेना हूं, और चुनाव लड़ो हमारे सामने। अगर वो चुनाव जीतता है तो मैं बोलूंगा उनकी शिवसेना असली है।